ते 2024च्या निवडणुकांनंतरचे धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडून आलेले कोणीही अपात्र ठरणार नाही, कारण की त्यांना कायदेशीर हक्क दिलेला आहे, तो योग्य आहे असं समजून ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्याच्यामध्ये ज्युडिशियल किंवा न्यायिक एक अंडरस्टँडिंग जे असते ते असं असते की त्या लोकांची त्याच्यामध्ये काही चूक नाही, ज्यांनी या निवडणुका लढवल्या, या निवडणुकांमध्ये सहभाग घेतला, ते अपात्र कोणीच ठरू शकत नाही. 2024 पूर्वींच्यासाठी तो निर्णय होईल आणि त्यानंतर होणाऱ्या निवडणुकांसाठी हा निर्णय लागू राहणार आहे की अशा पद्धतीने पक्ष फोडता येणार नाही. पक्षांतर बंदी कायद्याची अंमलबजावणी करावीच लागेल. याचा विधानसभेवर काही परिणाम बघा, आता आपण जी सिच्युएशन तुम्ही म्हणताय की शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह काढून घेतलं तर काय होणार हा तुमचा प्रश्न असेल, तर याच्यामध्ये मुद्दा एवढाच राहतो मग की एकनाथ शिंदेंना कोणत्या तरी पक्षामध्ये सहभागी व्हावं लागेल, विलीन व्हावं लागेल. त्यांच्या सगळ्यांची इच्छा असेल तर ते विलीन होतील, नाहीतर प्रत्येकजण तेव्हा स्वतंत्र राहील, कोणत्याही पक्षात ते जाऊ शकतील. म्हणजे परत निवडणूक होऊ शकते अपात्र ठरले तर? नाही, निवडणुका नाही होऊ शकणार. ते त्यांना ॲडजस्ट करून घेतील इतर पक्षांमध्ये. आता ज्यांना पक्षामध्ये घ्यायचं आहे त्या लोकांना ते घेतील. जसं की आता भारतीय जनता पक्षाची इच्छा आहे एकनाथ शिंदेंना आपल्या पक्षात घेण्याची. आता त्यांच्यासोबत इतर किती जणांना घेतात हा मुद्दा ते ठरवतील पक्षात घेताना. सगळ्यांनाच कदाचित घेतलं जाणार नाही, त्याच्यामुळे त्यांना दुसऱ्या पक्षाची शरण घ्यावं लागेल. जसं तृणमूल काँग्रेस फुटला तेव्हा त्यांनी एक कोणता तरी पक्ष दुसऱ्या राज्यातला छोटासा पडीक असलेला पक्ष शोधून काढला आणि त्याच्यामध्ये सगळ्यांनी प्रवेश केला. अशा पद्धतीने एखादा राजकीय पक्ष घेऊन त्यांना त्याच्यामध्ये शरण घ्यावं लागेल. आणि आपण पाहिलं कपिल सिब्बल सरांचं 3 दिवसात आर्ग्युमेंट होईल असं अपेक्षित होतं, परंतु वेळेवर न्यायालयाला काही केसेसमध्ये नियोजन करताना पूर्ण त्यांना वेळ देता न आल्यामुळे ही सुनावणी लांबली आणि ती आता पुन्हा पुढच्या आठवड्यात सुरू होणार आहे. त्यामुळे इतर केसेस सांभाळून ही केस करायची असं जर आपण प्रकार हा बघितला तर त्या व्यवस्थापनामध्ये आणखी एखाद महिना तरी या एकनाथ शिंदे आणि निवडणूक आयोगाचं म्हणणं त्यांचं पूर्ण मांडायला त्यांना वेळ लागू शकतो. पण अंदाजाचा निकाल कधीपर्यंत अपेक्षित? दिवाळीपूर्वी नक्कीच निकाल लागेल असं मला वाटतं.